ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आव्हाडे हळवणकरांनी इचलकरंजीची वाट लावली। कॉम्रेड सदाम अलाहाबादी कडाडले। पिण्याच्या पाणीपुरवठा प्रश्नावरून इचलकरंजीत राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। आमदार हळवणकर आणि आमदार आव्हाडेंनी इचलकरंजीच्या जनतेला फसवलं असून पिण्याचं पाणी देण्याची त्यांची तयारीच नाही असा घणाघात कॉम्रेड सदाम अलाहाबादी यांनी केला। नागरिक पाणी टंचाईचा सामना करत असताना सत्ताधारी नेते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला। पाणी प्रश्नाची तीव्रता वाढत असल्याने जनतेत नाराजीचे वातावरण झाले आहे। काय म्हणतात कॉम्रेड सदाम अलाहाबादी पाहूया। शिवशाही विकास आघाडीच्या वतीनं मी प्रभाग क्रमांक 10 ड मधून निवडणूक लढवत आहोत। मी कॉम्रेड सदाशिव अण्णाप्पा मलाबादी गेली अनेक वर्ष या इचलकरंजी शहरातल्या गोरगरीब कष्टकरी शेतमजूर कामगार इतर गरिबाच्या बाजूने संघर्ष करणारे अनेक लढे आम्ही या माध्यमातून केलेले आहेत आणि गरिबाची बाजू कणखरपणे मांडून हा प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही सातत्याने करत आलेलो आहे। मग या शहरातल्या यंत्रमाग धंद्यातला कामगारांचा प्रश्न असेल, शेतमजुराचा असेल, रेशनचा प्रश्न असेल, इतर फेरीवाल्यांचा प्रश्न असेल, अनेक इतर प्रश्नासाठी सातत्यानं रोडवरची चळवळ करून सामान्य कुटुंबाला न्याय देण्याचं काम आम्ही करत आलेलं आहे। इचलकरंजी महानगरपालिका ज्या टायमाला सुरुवातीला 2022ला घोषित झाली, महानगरपालिका आणि याच्या आधीच्या नगरपालिकेमध्ये सुद्धा स्थानिक पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये जे काय 8-8 दिवसानं पाणी सुटत होतं त्या पाण्याच्या प्रश्नावर सुद्धा आम्ही महानगरपालिकेवर मोर्चा काढून ते सोडवण्याचं काम आम्ही या चळवळीच्या माध्यमातून करत आलेलो आहे। 1986 साली कैलासवासी कॉम्रेड के.एल. मलाबादी यांनी, पूर्वी नगरपालिका होती, त्या नगरपालिकेच्या कारकिर्दीमध्ये या नगरपालिकेचा उत्पन्न जो आहे, जो पैसा आहे, हा पैसा कुठल्या बँकेत किती ठेवायचा हा सगळा आराखडा ठेवून शिल्लक राहायचा आणि पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये मलाबादींची दूरदृष्टी, ज्यांनी काळंबावाडीच्या गैबीचा प्रस्ताव त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला, त्याला खो घालण्याचं काही राजकर्त्यानं काम केलेलं आहे। ते बारगळ कट्टीमोळचा प्रस्ताव सुद्धा कैलासवासी कॉम्रेड के.एल. मलाबादींनी केलं। रस्त्या चांगल्या क्वालिटीचं दिलं। भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका करण्याचा आदर्श कैलासवासी कॉम्रेड के.एल. मलाबादींनी ते करून दाखवला आणि त्यांचाच वसा आणि वारसा घेऊन मी प्रभाग नंबर 10 ड मधून उमेदवारी लढवतो। 1990ला ते आमदार झाले। याच्या आधी 86ला नगराध्यक्ष असताना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये म्हणून मलाबादींची दूरदृष्टी त्या काळामध्ये 450 बोर कैलासवासी कॉम्रेड के.एल. मलाबादी यांनी मारले आणि जनतेला पिण्याचा प्रश्न किमान सोडवण्याचं काम त्या मलाबादींनी केलं आणि पाण्याच्या प्रश्नावर सगळ्या मतदारांनी या कामाची दखल घेऊन मलाबादींना जनतेतून उठाव करून 90ला आमदार केले। त्या आमदार करण्यामध्ये माझे कारखानदार असतील, यंत्रमाग कामगार असतील, छोटे व्यवसाय करणारे असतील, सगळा घटक मलाबादींना निवडून देण्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा त्यामध्ये होता। या इचलकरंजी शहरातल्या गोरगरिबांच्या दवाखान्याची सुविधा चांगल्या पद्धतीने मिळावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल, आता जो जुना आहे, त्या जुन्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या पद्धतीची सुविधा देण्याचं काम आणि मोठं हॉस्पिटल, जेणेकरून आता आपण कोल्हापूरला आपण जातो, कोल्हापूर CPR मध्ये गोरगरिबांची सुविधा त्या ठिकाणी होता कामा नये, इचलकरंजीला एक चांगलं हॉस्पिटल असावं म्हणून ते सुद्धा काम करण्याचं काम कैलासवासी कॉम्रेड के.एल. मलाबादींनी आयजीएमची पायाभरणी केली चांगल्या पद्धतीने आणि त्याला आता उपजिल्ह्याचा दर्जा या हॉस्पिटलला मिळालेला आहे। ही इचलकरंजी कामगार कष्टकरी वर्गाची इचलकरंजी, यंत्रमाग धारकांची इचलकरंजी, झोपडपट्टी वासियांची इचलकरंजी, अशा या गोरगरिबांना औषध उपचारासाठी लांब जाऊन ही दृष्टी ठेवून इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल ही सुद्धा कैलासवासी कॉम्रेड के.एल. मलाबादींची संकल्पना।
आणि ज्या पद्धतीनं आता हे हॉस्पिटल व्हायला पाहिजे, ज्या सुविधा आता या हॉस्पिटलमध्ये व्हायला पाहिजे, त्या हॉस्पिटलमध्ये काही प्रमाणामध्ये सुविधा मिळत नाही आहे. आणि त्यामुळं आमच्या मतदारांना आम्ही आव्हान करतो की या नागरिक सुविधा उपलब्ध करून घ्यायच्या असतील, अनेक प्रश्न सोडून घ्यायचे असतील, तर आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या, जेणेकरून जनतेचा प्रश्न जाणणारा, प्रश्नासाठी आवाज उठवणारा, कोणताही भ्रष्टाचार न करणारा असा व्यक्तिमत्व आमच्यासारख्या माणसाला या महापालिकेच्या सभागृहामध्ये मतदारांनी पाठवून द्यावं, असं मी आव्हान हे आपल्या माध्यमातून आपण करत आहोत. आव्हाडे 5 वर्ष आणि 10 वर्ष प्रबंध आमदार होते. आता 2 वर्ष 3 वर्ष राहुल आव्हाडे आमदार आहेत. या काळात पाण्याचा प्रश्न जाणीवपूर्वक लोकांनी सोडवला नाही. खासदार धनसिंग माने आमदार राहुल आव्हाडेंच्या सरकारच्या निवडणुकीत पिण्याचा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवत असल्याचे वचन दिलं होतं. ते यशस्वी झालं की जाणीवपूर्वक हा प्रश्न सोडवत नाही. यांनी नुसतं पाण्याचं राजकारण करून मत आजमावायचं आणि आपली सत्ता काबीज करायची. मनापासून त्यांना पाण्याचा प्रश्न कोणताही सोडवायचा नाही. याचं ताजं उदाहरण द्यायचं म्हटलं की 12ला वारणा प्रकल्प मंजूर होता 1 TMCचा. त्यालाही सुद्धा ज्या प्रबळतेनं आता जे काय सरकार आहे हे त्यांचं सरकार होतं. त्या सरकारनं जर ताकद लावली असती तर जनतेचा प्रश्न हा पाण्याचा सुटला असता. परंतु यांना नुसतं पाण्याचं खेळ करायचं, राजकारण करायचं आणि आपली सत्ता आपण ताब्यात घ्यायचं, हे आतापर्यंत राजकर्त्याचं म्हणजे आमदार खासदारांचं आहे. ज्या टायमाला कळीचा प्रश्न निर्माण झाला, वारणा फेल गेली, सुळकुड पाण्याच्या संदर्भात सुद्धा अशीच खेळी, मीच आणणार अशा काही गोष्टी उल्लंघना झालेल्या होत्या. जणू का आता पाणी मिळालंच की काय असं मतदारांना वाटत होतं. त्यांनी सुद्धा 1 TMC पाणी मंजूर असताना, सरकार त्यांचं असताना, राज्यात सरकार त्यांचं, केंद्रात सरकार सत्ता त्यांची असं असताना सुद्धा आम्हाला इचलकरंजीच्या नागरिकांना, मतदारांना या आमदार खासदारांनी साधी तहान सुद्धा आमची भागवता आलेली नाही. त्यांनी काय 1 TMC सुळकुड पाणी मंजूर असताना 162 कोटी मंजूर केलं म्हणून सांगितलं. निव्वळ आणि निव्वळ फसवणूक करण्याचं काम हे आता हे आमदार खासदार करायला लागलेले आहेत. आता निवडणूक महापालिकेची तोंडावर आलेल्या आहेत, त्यामुळे आता त्यांनी सांगायला लागल्यात आम्हीच करणार. मग आता मला त्यांना आव्हान करायचं आहे, 12 पासून ते आता 26 पर्यंतची जी काय आता आपली महापालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे, या काळामध्ये त्या खासदार असतील आणि दोन माजी आमदार असतील आणि 1 आमदार असतील, यांनी पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये कोणती भूमिका घेतली आणि ती का अयशस्वी झाली, त्यांनी ते जनतेला खुले आव्हान करून सांगावं. ज्या टायमाला अनेकांनी रक्ताचं पात वाहतील म्हटलं होतं, तेव्हा या राजकर्त्या पुढाऱ्यांचं मूग गिळून का बसलं, सामान्य लोकांनी त्याची प्रतिक्रिया दिली, पण आमदार खासदारांनी त्या प्रश्नाबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. म्हणून माझं आव्हान आहे, किमान या मतदारांना मी सांगू इच्छितो, पाण्याच्या संदर्भामध्ये जसं दूरदृष्टी पाहिजे, ती दूरदृष्टी फक्त आणि फक्त कैलासवासी कॉम्रेड KL मलावदेंच्या विचारांचा वसा आणि वारसा असणाऱ्या कम्युनिस्ट पक्षांचा आहे. शिवशाहू विकास आघाडीचे जे काय पॅनेल आहे, त्या पॅनेलच्या माध्यमातून काम करणारी उमेदवार आहेत. कारण मलावदेंनी साईट नंबर 102,313 घरं दिली, 78-79ला 619 घरं बांधली, JK नगरला 100 घरं बांधली. या सगळा विकास आराखडा ज्या पद्धतीनं कैलासवासी कॉम्रेड KL मलावदेंनी आखून दिला, तोच पाडा, तोच विकासाचं काम आम्ही आमच्या शिवशाहू विकास आघाडीच्या वतीनं येणाऱ्या महानगरपालिकेच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवावा आणि एकदा काम करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून द्यावी. कारण महानगरपालिका, पूर्वी नगरपालिका अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बदनाम झालेल्या आहे, टक्केवारीमध्ये बदनाम झाल्या. कॉन्ट्रॅक्टदारांच्याकडनं पैसे घ्यायचं, एखादी कुठली नळ जोडायचं असेल तर ते पैसे घ्यायचं, त्यांच्याकडनं कोणतेही पारदर्शक काम होणार नाही, लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसणार नाही. फक्त आणि फक्त त्याने आता एक काम करायला लागलेलं आहे, पैशाच्या जीवावरचं राजकारण आता सत्ताधारी मंडळ करायला लागलेले आहेत. आमची मंडळी जी काय आमची उमेदवार आहेत, ही सामान्य दीनदुबळे कुटुंबातली उमेदवार आहे.
म्हणून मी म्हणतो धनशक्तीच्या विरोधामध्ये जनशक्तीची लढाई आहे आणि उद्याच्या होऊ घातलेल्या 15 तारखेला मतदारांना माझं आव्हान आहे, आमचं कोण परकं कोण हे आपण पारखून घ्यावं आणि उद्याच्या काळात महायुतीची सत्ता जर महाविकास आली तर गैरव्यवहार भ्रष्टाचार वाढेल असं वाटतं का? 100%. आता जे त्यांनी ते उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवारांचं कॅटलॉग काढा. आता उमेदवार आहेत, मी सांगायला ना, मी एक जबाबदार व्यक्ती आहे. पूर्वी महानगरपालिका ही पारदर्शक असायची, आदर्श घ्यायचा. महाराष्ट्रामध्ये 225 नगरपालिकेमध्ये एकमेव नगरपालिका नॉन करप्टेड असा आदर्श. आता ती जर सत्तेवर आली तर 100% टक्केवारी वाढणार, निकृष्ट दर्जाचं काम होणार, कॉन्ट्रॅक्टदारांना त्रास देण्याचं काम काही आता विरोधक करणार आहेत. त्यामुळे माझी विनंती आहे, सरकार नगरपालिकेच्या ठिकाणी जाहिरात किंवा अत्याधुनिक आरोग्याच्या सुविधा निर्माण झाल्या त्या 8-10 वर्षात आव्हाडीने हळवणकरांनी त्या दिल्या नाहीत असं वाटतं. 100% मानसिकता पाहिजे ना. त्या दोघांची मानसिकता नाही आरोग्य कुठं आहे मला एक सांगा, आरोग्याच्या दृष्टिकोनातून खेळखंडोबा करण्याचं काम अजून सुद्धा आयजीएमला जावा, पहा, शहानिशा करा. नुसतं त्यांनी हे केलेलं आहे रंगरंगोटी, काही मशिनरी किरकोळ प्रमाणे अगदी काही केले असते. परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी आयजीएम हॉस्पिटलचं उद्घाटन म्हणजे सुविधा द्यायला पाहिजेत ते अद्याप त्यांनी दिलेलं नाही. तुम्ही भाजपने त्यांना उमेदवारी मिळाली त्यांचा अन्याय झाला आणि हळवणकर आणि आव्हाडे यांच्यात मतभेद मोठ्या प्रमाणात दिसून येते. अशी शक्यता आहे त्यांच्यात त्याचा ते. फायदा तुमच्या शोधकावर काय होऊ शकेल? आता ते मतदार राजा उघड्या डोळ्यांनी बघत आहेत, त्यांनी शहानिशा करावी आणि ते शिवसेनेला सगळ्यात कमी जागा भारतीय जनता पार्टीने दिल्या. असुरक्षितता भाजपाला जाणवायला काय विधानसभेला रविवारी पुढे त्यावेळेला आता त्यांच्या जागा कमी दिल्या. आता हा सगळा खेळ पुढच्या होऊ गाठलेल्या येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेचं टार्गेट ठेवून अशा काही खेळी करीत असतील. दोन दिवसामध्ये विरोधक पैशाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करणार आहेत. ते त्यांचे पैसे कष्टाचे नाहीत, वाम मार्गाने मिळवलेले पैसे आहेत. त्यामुळे मतदारांनी ते पैसे त्यांचे घेऊन उद्याच्या होऊ घातलेल्या 15 तारखेच्या मतदाना दिवशी कबशी चिन्हावर बटन दाबून आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या माणसाला महापालिकेच्या सभागृहामध्ये मतदारांनी पाठवावं असं आव्हान आम्ही करीत आहोत.